सांची जिल्हा परिषद शाळेत न्यू शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे एकदिवसीय शिबिर उत्साहात. महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळाचे न्यू शिक्षणशास्त्र महाविद्यालय सातपूर येथील B.एड प्रथम वर्ष द्वितीय सत्र अभ्यासक्रमांतर्गत समुदाय सहभाग 208 या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांची येथे एकदिवसीय विशेष शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पहिल्या सत्रात शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी मुलाखती घेतल्या, त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. दुसऱ्या सत्रात छात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. तिसऱ्या सत्रात शालेय परिसरात वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन कार्यक्रम पार पडला. तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळी झाडांची लागवड केली. चौथ्या सत्रात स्वच्छता अभियान, गावातील संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. हे शिबिर पार पडण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक सूरज रोकडे सर, प्राध्यापक पंकज जोशी सर, प्राध्यापक मनोज शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये B.एड छात्र शिक्षकांचे 3 गटाचे महत्त्वाची भूमिका बजावली. गट 1 बिरारी हर्षला व सहकारी, गट 2 शिंदे दीपाली व सहकारी, गट 3 सिद्धेश वाघ व सहकारी. कार्यक्रमाला गावचे सरपंच ताई आणि ग्रामसेवक यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सांची शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती अहिरे मॅडम व सर्व शिक्षक वृंदांनी मोलाचे सहकार्य केले. शिक्षण हे वर्गात मर्यादित न राहता ते समाजापर्यंत पोहोचले पाहिजे या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. तसेच उपक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी शिक्षिका मंजुषा खरजूल यांनी केली. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी किशोर बस्ते प्रतिनिधी. जे पालक इच्छुक नाही आहेत, कारण मुंगसरा असेल किंवा मातोरी आनंदवली असेल तिथे जाणे येण्याचे प्रॉब्लेम आहे. आणि मुलींना म्हटल्यानंतर थोडेसे इथे पालक अशिक्षित असल्यामुळे मुलींना पाठवायला थोडेसे हे करतात. 9वीपर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त 10वीच्या मुलांचा थोडासा मुलींचा प्रॉब्लेम येतो, मुलांचा नाही मुलींचा प्रॉब्लेम होतो. पण आता तरी परिस्थिती बदलली आहे. आम्ही पालकांना कन्व्हिन्स करतो की मुलीला घरी ठेवू नका. त्याच्यामुळे 10वीपर्यंत तरी शिक्षक मुली, पण 10वी नंतर गर्दीचं प्रमाण जास्त आहे. शिक्षकांचं सुद्धा डिव्होशन तिथे दिसून येतं आणि म्हणूनच शाळा जी आहे ती प्रगतीपथावर आहे. जसं तुम्ही सांगितलं की शाळेला पुरस्कार पण मिळालेला आहे. मला फक्त एक प्रश्न आहे की तुमच्या बोलण्यातून एक सुवर्ण महोत्सव असा काहीतरी शब्द आला, पण मला त्याचा म्हणजे ती योजना किंवा काय आहे ते मला माहिती नाही. तर अच्छा, तर म्हणजे ही विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी आणि त्यातल्या त्यात ST कॅटेगरी जे आहे त्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, त्यासाठी शासनाची योजना आहे आणि ती सुद्धा इथे राबवली जाते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थितीचं प्रमाणही वाढत असतं. आणि त्याचप्रमाणे शाळेत तुम्ही अनेक उपक्रम राबवतात. शाळा स्पोर्ट्समध्ये वगैरे अनेक स्पर्धांमध्येही चांगल्या पद्धतीने सहभागी झालेली आहे. खरं सांगू तर माझा दृष्टिकोन जो होता झेडपीच्या शाळेबद्दलचा, तो खरोखर तो जो पूर्वग्रह होता तो बऱ्यापैकी आता दूर झालेला आहे. मातीचा हा गंध आमचा, घामाची ही ओढ, कष्टाच्या या जीवनाला कष्टाचीच जोड.